नवरात्री फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त असा खुसखुशीत आलू पराठ्याची रेसिपी। तर त्यासाठी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। त्याची सालं काढून आपण छान असं किसणीने किसून घेऊया। यामध्येच आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची घालू शकता। चवीपुरतं मीठ घातलं। त्यानंतर इथे मी उपवासाची भाजणी बनवून ठेवलेलं होतं। भाजणीचं पीठ यामध्ये घालणार आहे। सुरुवातीला 1 वाटी भाजणीचं पीठ यामध्ये मिसळणार आहे। जर भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ किंवा वरईचं पीठ वापरलं ना तरीही चालेल, किंवा दोन्हीही नसेल ना तर साबुदाणा भाजून त्याची पावडर तयार करून सुद्धा ह्यामध्ये घालू शकता। थोडं पाणी टाकायचं। अगोदर सुरुवातीला बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। आवश्यकता लागली तरच यामध्ये पाणी मिसळायचं आहे। घट्ट गोळा तयार करून 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवायची। तोपर्यंत काकडीची कोशिंबीर तयार करून घेऊया। काकडी किसून घेतली, त्यामध्ये थोडेसे जाडसर वाटलेले शेंगदाणे आणि 2 चमचे आंबट दही, चवीपुरतं मीठ घातलेले आहे। थोडीशी कोथिंबीर आणि तेलाची फोडणी घालूया। तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरं आणि थोडीशी बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची आहे। मस्त अशी आपली चुरचुरीत या ठिकाणी उपवासाची कोशिंबीर सुद्धा तयार झालेली आहे। पराठा लाटून घेऊया मस्त असा। थोडंसं इथे मी भाजणीचंच खाली पीठ लावलेलं आहे आणि पातळ पराठा लाटलेला आहे। आता साईडच्या ज्या कडा आहे ना थोड्याशा अशा उबडधुबड आहे, त्यामुळे मी मस्त असा गोल आकार ह्या प्लेट ने देणार आहे। साईडच्या कड्या कट करून हा पराठा मस्त असा आपण तेलावरती किंवा तुपावरती भाजून घेऊ शकता। खमंग पराठा दोन्हीही बाजूंनी भाजून घ्यायचा। मस्त असा उपवासाचा हा आलू पराठा रेडी झालेला आहे। बनवायला जास्त झंझट नाही, मेहनत नाही, कुठलीही पूर्वतयारी नाही, अगदी झटकीपट तयार होणारा मस्त असा हा खरपूस आलू पराठा नक्की बनवून पहा। अतिशय खुसखुशीत हा आलू पराठा तयार होतो। तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।